नमस्कार. सर्वप्रथम आम्ही सदर महाविद्यालय कृषी महाविद्यालय बारामती येथून इथे राव्या अंतर्गत प्रोग्रामसाठी आलेलो आहोत. तर इथे महाराष्ट्रामधील खडकी एक गाव आहे, तिथे एक प्रगतशील शेतकरी व ते अभिनेतासुद्धा आहेत. तर त्यांच्याशी आपण आज भेट दिलेली आहे. तर त्यांना आपण एक सुसंवाद साधणार आहोत. याबद्दल म्हणजे त्यांच्याकडे 114 टन यांनी ऊस उत्पादन केलेलं आहे विदाऊट केमिकल फर्टिलायझर वापरता. त्यांनी फक्त कोंबड खत हे वापरून त्यांनी 114 टन ऊसाचं उत्पन्न केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी भेट घेतली आहे आणि त्याच्याशी आपण सुसंवाद साधणार आहोत. नमस्कार, मी सचिन शिंदे, अभिनेता. आज या ठिकाणी कृषी महाविद्यालयाच्या ॲग्रीच्या काही मुली या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेले आहेत. तर योगायोगाने आज त्यांचं आमच्या शेतामध्ये चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे. त्यांना काही माहिती पाहिजे असेल त्यासाठी मी माहिती देण्यासाठी तयार आहे. बोलू शकता आहे. जवळपास लास्ट इयरला आपण पहिल्यांदाच ऊस आपण आपल्या शेतामध्ये लावला होता. आता हा ऊस लावल्यानंतरनं जवळपास 18 महिन्याची लागवड होती. 18 महिन्याचं आपण ह्याला अडसल लागण असे म्हटलं होतं. अडसल लागण आपण लावली आणि 18 महिन्यानंतर आपला हा ऊस गेला. एकरी आपल्याला 114 टन ऊसाचा ॲव्हरेज या ठिकाणी आपल्याला मिळालं. तर 114 टन काढल्यानंतरनं हा जो तुम्ही बघताय तो हा खोडवा ऊस आहे. म्हणजे चालू पीक घेऊन आता जो सेकंड टर्मचा जो आहे तो अशा पद्धतीचा खोडवा आहे. तुम्ही कोंबड खतच का प्रेफर केलं हे ह्याच्यासाठी ऊसासाठी? कसं आहे की आजच्या युगामध्ये रासायनिक खतांनी खूप जमिनीची ही झालेली आहे. म्हणजे पोत जो आपण म्हणतो तो बऱ्यापैकी खराब झालेला आहे. तुम्ही बघताय की हा ऊसाची एवढी ग्रोथ होण्यामागचं एकच कारण असं आहे की शेणखत आणि कोंबड खत याचं मिश्रण जमिनीसाठी अतिशय चांगलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो, रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि जैविक खतांचा वापर करा. जैविक खतामुळं आपल्या शरीराचा पोत चांगला राहतो, जमिनीचा पोत चांगला राहतो, कमी प्रमाणात पाणी आणि ऊस त्या पद्धतीचं मिळतो, आपल्याला उत्पन्न त्या पद्धतीचं मिळतं. आपण विचार करतो की कोंबड खताचा फायदा काय? तर कोंबड खतामुळे ऊसाची काळोख ही बऱ्यापैकी चांगली राहते आणि शेणखत हे त्याला बऱ्यापैकी पोषक आहार, आपण जसं म्हणतो की आहार चांगला केला तर आपल्या शरीराची ही होती, तसंच आहे पिकाचं सुद्धा. तर हे कोंबड खत आणि शेणखतामुळं हा जो ऊस आहे तो पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्या पद्धतीने त्याला आपल्याला त्याच पद्धतीत उत्पन्न देतो. म्हणून हा कोंबड खत आणि शेणखताचा वापर केला पाहिजे. तुमचं ओव्हरऑल ऊसामध्ये किती एरियाचा प्लॉट आहे हा? जवळपास आपण आता सुरुवातीला लागवड केली होती 5 एकराची. एकरी 114 टन इतकं आपल्याला ॲव्हरेज मिळाले. तर याच्यानंतर आपण परत मग 10 एकराची लागण केली. असा टोटली आपला 15 एकर ऊस आहे. आणि आडसाल लागण आपण ज्या पद्धतीची लागण करतो ती अशी आहे की प्रथम तर 4.5 फुटाची सरी काढायची, त्याच्यावरती शेणखत आहे, मुक्त गायगोट असतं ते खत करून घ्यायचं, त्याच्यावरती कांड्या अंतराच्या कोरडीला आणि मग ते बुजवून मग त्याला पाणी सोडायचं. अशा पद्धतीची ऊसाची लागण केल्यामुळं आपल्या ऊसाचं बेणं एकसारखं उगवून येतं आणि तो पूर्णपणे आपल्याला रिकव्हरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, कारण एकसारखा ऊस आपल्याला लिव्हर देतो. अशा पद्धतीने लागण करण्याची पद्धत आहे. तुम्हाला म्हणजे शेतीमध्ये छंद कधीपासून आला किंवा छंद कधीपासून लागला शेती करण्याचा? नाही, शेती हा व्यवसाय तसं जर बघितलं तर आपला जन्मजात आहे, परंतु काही गोष्टींमुळे आपण शेतीपासून मागास राहिलेलो असतो, कारण आर्थिक भांडवल नसल्यामुळं. ज्यावेळेस आपल्याकडे आर्थिक भांडवल चांगल्या पद्धतीचे येतं त्यावेळेस आपण शेतामध्ये येतो. तर माझं एवढं सगळ्या शेतकऱ्या बांधवांना सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो, शेती हा पूरक व्यवसाय अतिशय चांगला आहे. शेतीनेच सगळ्यांचं जीवन एकदम चांगलं चालू शकतं. आपण जर आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक घेतलं, चांगल्या प्रकारचं पीक आणलं तर त्याचा निश्चितच आपल्याला फळ बी त्याच पद्धतीत मिळतं. म्हणून आपण आपलं पीक घेताना तो प्रॉपर नियोजनबद्ध त्याची लागण, नियोजनबद्ध त्याची निगराणा केली पाहिजे आणि त्या पद्धतीने पीक ही केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होतो. जसं की आम्ही आता बघितलं लाईफमध्ये पहिल्यांदा ऊस लावला 114 टन, जवळपास 45 ते 55 कांडी हा आमचा ऊस आला होता एकरामध्ये. ही खूप मोठी गोष्ट आहे की आणि ह्याच्यामुळं आमच्यातली एक उत्स्फूर्तता वाढली की बाबा चला, आपल्या शेतामध्ये एवढा मोठा ऊस आला तर आपण कुठंतरी एक चांगले शेतकरी आहेत आणि ह्याच्यातच आपल्याला एक आनंद मिळाला आणि आनंद हा दुगणा होत गेला. आणि म्हणून आम्ही आज 5 एकराचं जवळपास माझा 15 एकराचा प्लॉट आहे. अतिशय छान आहे. 86-032 ह्या पद्धतीचं बेन आम्ही या ठिकाणी करतो. आणि एक कुठंतरी जीवन जगताना आपल्याला शेतामध्ये जर फेरफटका मारला तर आपल्या स्वतःच्या मनालाही खूप म्हणजे भारी वाटतं. कसं होतं, आपण आपल्या व्यवसायामध्ये बिझी असतो, आपण अनेक व्यवसाय करतो, परंतु
शेतासारखा दुसरा पर्यायी व्यवसाय कुठलाच नाही आहे. शेती ही केलीच पाहिजे, कारण शेतीशिवाय जगामध्ये दुसरं श्रेष्ठ काहीच नाही आहे. तर तुम्ही इथे ह्या ऊसाच्या पिकाला किती बियाणं वापरता? आता जवळपास तसं जर बघितलं तर एकरी 40 मोळी आपल्याला या ठिकाणी लागतात. आणि आपण काय केले, आपण आपलं स्वतःचं आता बेणं तयार केलं. त्याच्यामुळं आपल्या बेण्यातला फरक एवढाच आहे की आपलं एकरी 40 हे लागतात मोळी. आणि तुम्ही इथं ह्या पिकाला पाणीचा पुरवठा कसा करता, म्हणजे पाटाद्वारे की खड्ड्यात करता? पाण्याची सोय तसं जर बघितलं तर आपल्याकडे विहीर आहे, बोर आहे. आणि पाणी देण्याची पद्धत की आपण दोन्हीही ठेवलेली आहे. पाटाने पाट पाणी बी दिलं जातं आणि ड्रीपद्वारे बी पाणी दिलं जातं. ड्रीपद्वारे पाणी डायरेक्ट उचललं जातं आणि पाटद्वारे पाणी बऱ्यापैकी प्रमाणात मिळतं. परंतु ओरिजिनल पाणी जेवढं लागेल तेवढं आपण ड्रीपद्वारेच देण्याचा प्रयत्न करतो.